बाप येणार होता झाला का नाही का नाही सगळं आला का तो बाप हा बाप येणार होता ना येणार आहे ना मग ते काय झालं मग यायला त्याला गाडी बिड्या नसेल लागत येत असेल ते दम्मन आल्यावर पाहणार आहे आता तुमची सोय ते तुम्हाला पाहणार आहे ते आता काय काय म्हणले तुम्ही मला काय काय नाही काय काय त्रास देते तुम्ही मला सगळं पाहणार आहे ते आता येऊ तर द्या फक्त त्यांना येऊ दे ना मग त्या बापाला का बाप का खाणार आहे काय मला कुठला लगी त्याला एका याच्यात पळवून टाकीन पाहिजे मी त्या बापाला हा त्या बाप काय कुठं वाट चेक काय लगी येऊच दे आता आहे ना त्या बापाची वाटच पाहिजे तुम्ही आता या म्हणा तुम्ही फक्त आता तू बिले टर्टर नको करा जाऊ घ्या तू सांगरोल पहिले आणि तू जास्त टर्टर नको करू तुला आहे ना एकदमच सोडून देईन दुसरी करून आणि येऊ त्या सारख्या 56 पडले इथं हा 56 पडले नाही तर मग आणाव करून उगाच मी खानदार होते मग ते करू राहील तुमच्या हाताखाली आता लोक एखादी दुसरी असते ना कवचे तुम्हाला असं धोका लावून पळून गेली असती येऊ दे आता मा बाप मला वाटतं मा बाप बी आता ऐक नाही कानू बो घरी मायला पोरगी बी ऐक नाही कानू घरी आता आणि आला काय ना मा बाप आला कान बापीचा बाप जास्त काही सांगू नको बरं का त्या बापाला मी सांगू राहिलो तुला पहिले दादा बसा या इकडं या राहू दे बाई कार टाकरलचा ताई बसा याच्यावर बसा बापरे काय जवळ गेवा आहे की नाही घरात मामाला राम राम म्हणतो राम राम मामा हा राम 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 या बसा काय चाललं मग बाकी जाऊ काही नाही आता आमचं तर बरं चालणार आहे आता कसं झालं मग परवास तुमचा खाली पण बसले वर बसा तुम्ही नका राहू द्या बरं आहे खालीच आपल्याला खाली बस सवय जमिनीवर आपण हवात उडत नाही ना पहिले हवात उडवायचं मग जमिनीवर बसत आपल्याला तर जमत नाही बरं आहे आपण खालीच बरं आहे जमिनीतले माणसं जमिनीतच बरं राहत्या कसं आहे मायला मामा तुला काती येऊ राहिले तिने सांगून दिलं काय मायला अवघडच वायर थोडं दम्मानच घेणं पडून मला बी काय म्हणून राहिले हा काही नाही ते आणि त्याला म्हणत होतो चहा घ्या कर म्हणून चालेल का चहा हा नका चहा घ्या नका मला मी चहा पाणी पोटभर खाऊन पिऊन येईल घरून काही नको बोलो होता मम्मीला बोलो जाय बरं वय काय भानगडे मला पाहू दे जायचं मम्मीला बोलो पटकन बोलो लवकर वय लवकर बोलो दादा चहा घ्या बाई चहा जाऊ दे राहू दे आलतो मी चहा पाणी घेऊन सगळं घेऊन आलतो जेवून खाऊन आलतो मी राहू दे बैस बर तू घ्या ना लांबून आले असं ना तुम्ही दमून थकून घ्या चहा घ्या तेवढी घ्या मग बोलू आपण काय तर मग हो यांची सोय काय सोय पाहणार आहे तू बापन मी तू हा वैरे तिकडे ये काय मध्ये येऊ राहिला काय सोय पाहणार आहे मारणार आहे काय तुम्ही मला हा त्या बाप का मारासाठी आला काय मला इकडं एका सोय पाहिन मी हा मा नादेला लावू नका बरं का तुम्ही हा मा बाप तुम्हाला मारायला आला ना आमच्या खानदानाला ते सवय नवऱ्याला मारायच्या म्हणून मा बाप एवढा लांबून तुम्हाला मारासाठीच आला काही काय बाबा राहिले हा आता बोला नाही व्यवस्थित अंगडा आला तर घोंगडा आला असं काही बी नाचू राहिले का धरून हो बाई तू शांत बाई जरा तुला माहिती ना आपण काही जावं असे ठीक केले चांगले वप आणले आपण पळाव त्यांना हे तर कोणत्या खेचची मुळी माया तू फक्त शांत बाईच आता मी बोलन ते उदी माया मनानं काय बोलतोय हो काय नाही मला पाऊस दे याचं लय दिवस पण चाललं म्हणलं चांगली जाईन पोरगी संभाजीनगर मध्ये दिली म्हणलं पोरगी खेड्यापाड्यात द्यायची नाही पोरगी असे झाडं उगवले याची सोय पाहणार मी आज तू फक्त शांत बाई सुद्धा मार फक्त आता कोणते जावे ठीक केले तुम्ही हा काय म्हणून राहिले कोणते जावं वापले तुम्ही हा मग मला मारायचा विचार आहे काय तुमचा मी काय मारबीर खाणार दिसलो काय तुम्हाला हो ना तर लगे काय तर म्हणे जवळ तुम्ही काय म्हणून राहिले लगे जवळ वापले हे केले मग दोघं मिळून का मला मारायचा विचार आहे काय आरशा इकडे अरे इकडे बरं तू पटकन इकडे ही मम्मी किती मारते रे आपल्याला किती मारती किती बोलते तुला चहा देते प्यायला नाही देत ना चहा हा आणि हे बाय आपल्याला म्हणून राहिले वपतो असं करतो तसं करतो पोराला काही विचार राहिले पोराला काय कळतं एवढं आमच्याशी बोला ना आता त्या पोराला काही विचार राहिले तुम्ही बारीक पोराला काही द्यायला खायचं ना आगाचं कळत नाही त्याला विचार राहिले का तुम्ही पोराला काही विचार राहिले तुम्ही इकडे ये रे तू इकडे ये काय विचार राहिल बाप तुला काय विचार राहिल बाप इकडे ये ना असा काय विचार राहिल बाप तुला खायला कोण खाऊ घालतो रे तुला कोण अंड्याच्या चटण्या करून देतो तुला अंड्याच्या पोळ्या करून देतो रे बापा पण जाऊ राहिला करून तिथं
आता बोल ना नीट. शांत बसा सगळे, शांतीला पकडा. त्या पोराला काही चोरायला तुम्ही एवढं. इकडे ये रे तू, इकडे ये. इथं बैस तू, इथं बैस. त्या पोराला अजिबात विचारायचं नाही कोण, मी तुम्हाला सांगू राहिलो पहिले. हा, अजिबात पोराच्या मागं लागायचं नाही. आपलं मोठ्याचं मॅटर आहे ना, मोठ्या निपटून घ्यायचं बरं का. सांगू राहिलो तुम्हाला पहिले. हा नाही मामा, मला तुम्ही सांगा, मी काय गलती काय याच्यात? हा, मी मग रोज कामाला जातो, धंदा करतो, हे करतो. ही रोज उठती 11ला, कधी उठ नाही घ्यायचं. 11ला उठती, 2ला स्वयंपाक करती, 4ला चहा करती, तडून ताशावर पुन्हा झोपून राहती. हे तुम्हाला पटतं का? नाही मला सांगा ना, हे तुम्हाला पटतं का? जर तुम्हाला जर पटत असेल तर तुमच्या तोंडातच आणतो मी 2-4. हे तुमच्या म्हणतो माझ्या तोंडात आणतो 2-4. हा, बरोबर तर करू राहिली मग ती. हा, काय गलती काय तिची पोरीची? हा, तुम्हाला कमी हे पाहून द्याल तर काही रोज कामाला जातो आणि हे जातो. मग पोरगी फक्त घरात राहायची बोली होती, स्वयंपाक पाण्याची बोली नव्हती. तुम्ही काय म्हणले होते तेव्हा? करा टायमाला म्हणले काय होत तुम्ही? मामा तुमच्या पोरीला काही त्रास होणार नाही, मामा तुमच्या पोरीला असं नाही, मामा तुमच्या पोरीला घराच्या बाहेर जायचं काम नाही. हा, पोरगी घराच्या बाहेर तर काय, पोरगी कुठं कुठं कामं जाऊन येऊ राहिली. हे पाहून दिलं तर मी तुम्हाला इथं. हा, आता याच्या बाद जर काही झालं नाही, याच्यानंतर माझ्या कानावर काही खबर आली, मग तुम्ही मी बरं का, मी सगळे गुंडाळीन. मा नादाला लागू नका तुम्ही. हा, मी सांगू राहिलो तुम्हाला पहिले, मी लय ठीक करेल बरं का असे. याच्यानंतर माझ्या कानावर जर आलं, आता एवढ्या गोडी गमतीने मी जाणारी घरी. याच्यानंतर जर मला पोरीन फोन केला काही झालं ना, मग तुम्ही मी आता एवढ्या गोडी गमतीने मी चाललो घरी. राम राम हो तुम्हाला. आता याच्यानंतर तुमच्या घरी येणं बी नाही. जर पोरीन फोन केला तर मग मा इतकं वाईट नाही. दादा जेवण बिवून करून जा आता उपाशी पाठीकडे जाऊ राहिले. आता जाऊ नका, आता जेवण बिवून करून जा. आता भांडणं चालूच राहते. जाऊ दे ना, घरी चालला नाही एका परचा. जाऊ दे ना, जाऊ दे तिकडे, जाऊ दे ना गुपचीत, जाऊ दे ना, जाऊ दे घरी त्याला. जाऊ दिवस राहिलं मग. आता पाहू दे ना तो सोय. येईन ना तो माय बाप येईन ना कधी कधी इकडं आता संभाजीनगरला. मग सांगेन ना मग मी त्याला. आता जाऊ दे, आता मा बाप तर गेलाच. आता तर त्या बापाला सांगेन, त्या मायला सांगेन मी. आता काय तर जाऊ दे. आता तुला सांगेन आता दुसऱ्या भागामध्ये मी. आता चाला भाऊ, आयला एकदाचा ताण गेला भाऊ. आता जाऊ द्या. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर आमचा ब्लॉग जर आवडला असेल ना, कॉमेडी ब्लॉग ना, त्याला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर पण करून टाका जर तुम्हाला आवडला असेल. मी असेच तुम्हाला चांगले ब्लॉग आहे ना, असेच रोज तुम्हाला पाहायला भेटेन आपल्या चॅनलवर. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. राम राम.